या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सीना नदी काठावरील माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना महापुराचा तडाखा मोठ्या रीतीने बसलाय। यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतीसह घराचे मोठे नुकसान झालंय। सीना नदीच्या काठावरील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे महसूल प्रशासन आणि पोलीस शासनाच्या वतीनं संपूर्ण गावाला स्थलांतरित करण्यात आले। यातच दक्षिण सोलापूर तालुका तसेच या ठिकाणी वांगी गावात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नागरिकांच्या घरातील अन्नधान्याचं, संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालेलं होतं। शासनाच्या वतीनं पूरग्रस्तांना कुटुंबातील कुटुंब प्रमुखाला तात्काळ शासकीय मदत म्हणून 10,000 देण्यात आले। परंतु पूरग्रस्तांना घराच्या पंचनाम्यात शासकीय मदत तफावत असल्यामुळे ज्यांची घरं सीना नदीच्या महापुरात गेली आहेत त्यांना कुटुंबातील नागरिक हे शासकीय लाभापासून वंचित राहिल्यामुळे बहुजन हक्क अभियान या संघटनेच्या माध्यमातून वांगी गावचे सामाजिक कार्यकर्ते सूरज खडाखडे, सद्दाम शेख, गणपती भोपळे, माजी उपसरपंच भागवत चाबुकस्वार, वसीम दबाले यांच्या समवेत वांगी येथील ग्रामस्थ मंडळींनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय मंद्रुपचे अप्पर तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे पूरग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे। सदर शासकीय कामामध्ये हलगर्जीपणा केलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई व याची मागणी यांनी शेवटीरित्या केली आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप। नमस्कार, मी सूरज खडाखडे, वांगी तालुका, दक्षिण सोलापूर येथील व सर्व आमचे उपस्थित सर्व मित्र परिवार। विषय असा झालेला आहे, महापुरामध्ये सीना नदी काठच्या जो नदीला महापूर आला होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पंचनामे करण्यासाठी जे शासनाने वरून आदेश दिला होता की ज्या घरांमध्ये पाणी गेले किंवा जे कुटुंब बाधित आहेत या सर्वांना सरसकट 10,000 रुपये अनुदान शासनाकडून मंजूर झालं होतं। परंतु शासनानं घोषित केलं असलं तरी देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व स्थानिक जे अधिकारी आहेत, ग्रामसेवक असतील, यांच्या चुकीच्या नियोजनामुळे म्हणा किंवा काही अभावांमुळे यांनी काय केलेलं आहे, वांगी गावातील कमीत कमी 200 ते 225 लोकांना या अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे। आम्ही सातत्यानं वारंवार पाठपुरावा करून देखील आज तगायत त्या लोकांना अजूनपर्यंत अनुदान मिळालेलं नाही। दुसरी गोष्ट, जी यादी तयार केली होती त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात तफावत आणि घोळ आढळून येत आहे। काही जणांचे ग्रामसेवकांनी स्थानिक नागरिकांनी त्यामध्ये लक्ष घालून काय केले ते तपासावं लागेल। ग्रामसेवक राजश्री अबनावे मॅडम यांचा प्रमुख त्या ग्रामपंचायत मध्ये त्यांनी सर्व पाहणी करायची असताना देखील यादी कोण केले, काय केले हा चौकशीचा विषय। आणि आम्ही काल कलेक्टर ऑफिसला पत्र दिले, प्रांत अधिकाऱ्यांना दिले आणि आता देखील आम्ही तहसीलदार कार्यालयात पत्र दिलेलं आहे। आणि आम्ही त्याच पत्रात स्पष्ट सांगितलेलं आहे की ग्रामसेवक अबनावे मॅडम यांची पूर्ण चौकशी करून पुराव्यानिशी, आमच्याकडे पुरावे आहेत की कशा पद्धतीनं पंचनामे झालेत किंवा काय कुठं बसून पंचनामे केलेत याची संपूर्ण यादी त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावं। आणि दुसरी गोष्ट, जे 200-250 लोक यामध्ये बाधित आहेत किंवा आजूबाजूच्या गावात देखील असं काही घटना थोड्याफार घडल्या असलेल्या, या सर्व लोकांना 20 तारखेच्या आत, आजपासून 6 दिवसाच्या आत लवकरात लवकर यादी तयार करून किंवा त्या काही जणांचे डॉक्युमेंट चुकले असतील, काही अकाउंट नंबर चुकले असतील तर व्हेरीफाय करून 20 तारखेच्या आत या लोकांना अनुदान शासनाकडून मिळाला पाहिजे। अन्यथा 20 तारखेपासून बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणला मी स्वतः इथे बसणार आहे। आता सध्या जर पाहिलं तरी किटचा बी सध्या विषय गाजत आहे वांग्यातील आजूबाजूच्या गावातील, तर याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? किटचा विषय झालेला आहे। आम्हाला मंद्रुप असेल किंवा सोलापूर असेल किंवा महाराष्ट्रातून, संपूर्ण महाराष्ट्रातून की हे गाव बाधित झाले म्हणून बाकीचे बी गावं ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती हे गावं बाधित झालेत, यांना सध्या सावरण्यासाठी लोकांकडून मोठ्या प्रमाणात मदत येत आहे। पण स्थानिक ठिकाणी त्याची व्यवस्थित पद्धतीनं वाटप न होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्यामुळे मूळ जो लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत किट देखील पोहोचत नाही। आणि हे प्रत्येक काही ठिकाणी विषय चालू आहे ह्या गावांमध्ये। पुढील रूपरेषा आमची स्पष्टपणे, आम्ही 20 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे। 20 तारखेपर्यंत ह्या लोकांना, लाभार्थ्यांना जर अनुदान नाही मिळालं, 20 तारखेपासून बेमुदत आमरण उपोषणला आम्ही बसणार आहे। मग तिथं काय होईल ती सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असणार आहे। उपोषणाला तहसील कार्यालय, अप्पर तहसील कार्यालय मंद्रुप या ठिकाणी उपोषण करणार आहे। यामध्ये काल आम्ही कलेक्टरला पत्र दिलेलं आहे, प्रांत अधिकाऱ्यांना, नाच तहसील कार्यालय यांना पत्र दिलेलं आहे। आता ह्याच्या पुढं पालकमंत्री असेल किंवा मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री कार्यालयाला देखील आम्ही फॅक्स मार्फत पत्र पोहोचवणार आहे आमच्या मार्फत।
कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.